यश स्ट्राइक वरती आहे. अकरा. चला मॅचला सुरू. वाईड बॉल विकेट घेऊन देतो. हा बॉल पाहिला तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पहिला जो बॉल असतो तो मात्र वाईड आणि त्यानंतर अगदी गोलंदाजी मॅचच्या माध्यमातून आपल्याला दिसते. हा बॉल देखील आपण पाहिला तर ज्या वेगाने सिंगल ट्रॉफी आहे आणि इकडे यशला आपली पहिली विकेट मिळते. वनडे सिंगल. त्यांना यायचा प्रयत्न त्यांचा असेल. बघूया इरफान दादा काय करतात. इकडे मात्र जोरदार रनआउट. सुजयची देखील आजच्या दिवसात कामगिरी चांगली राहिली आहे. यावेळेस पहिला बॉल सुजयचा वाईड आणि इकडे दमदार शॉट 4. त्याचे आपण पाहिलं तर धावसंख्या 9. कॅच आउट. डॉट बोल्ड. जर सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर या यंग खेळाडूंना काहीतरी करून दाखवावं लागेल. तर सुजयचा हा बॉल निघून जातोय. वाईल्ड कलरचा स्ट्रायकर संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम चार्जर संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. देखील आपण पाहिलं. गोलंदाजाचं नाव वैभव यावेळेसचा गोलांसाठी तिसरी ओव्हर घेऊन आले. पहिला बॉल तिकडे आणि सिंगल. पुन्हा एकदा वैभव झेल घेण्याची संधी. 11 धावा झाल्या. पुढचा बॉल पुढचा बॉल वैभव बॅट्समन इकडे चालाकी दाखवतो ना. सिंगल. पुढचा बॉल वैभवचा. चिन्मय यावेळेस पुढचा जर आपण बॉल पाहणार आहोत चिन्मय काय करेल. पुन्हा एकदा यावेळेस मला असं वाटतं की शेवटचा बॉल असणार आहे तिसऱ्या षटकातला. प्रज्योतच्या दिशेने बॉल देखील आता 15 धावा झालेत फक्त आणि फक्त. शेवटची ओव्हर घेऊन आले आहेत. 3 ओव्हर 15 रन. 7 रनचं चॅलेंज आहे. 7 हाला फॉरवर्ड. वाईड संघाला या शेवटच्या ओव्हर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करून दाखवत आहेत. परंतु चुकीचा सिंगल. ग्राउंड करून घ्या. ऑर्गनायझर बॅड लेगचा सामना करावा लागतो आणि इनिंग संपलेली आहे. चिन्मयने थोडी रन आउट. 7 रन मायनस. करतो सोहम खाडे साहिल आहेत आणि त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकर इंडिया तर वाढवण्याचा प्रयत्न इकडे अंडरडॉग संघ करते. कॅच आउट. मागे नाव काय. 4 वाईड आहे. एक विकेट 1 रन आणि 4 गायल्यापासून पूर्णच रोखू शकतो आणि थोडीशी स्वागत सोहम जाधव यांची जवळचे मित्र. कॅच आउट. 4 बॉल 5 रन जिंकण्यासाठी आणखी 6 धावांची गरज. बॉलिंग पिच झालाय. अरे क्या हो गया खत्म हो गया. अंडरडॉग संघ वेल बॅट अंडरडॉग संघ. बॉलिंग म्हणावं लागेल कारण की